नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आज आहे 25 डिसेंबर. तर मी आज तुम्हाला 25 डिसेंबरबद्दल आहे ना थोडी माहिती सांगणार आहे. तर 25 डिसेंबर हा आहे ना जगभरात ख्रिसमस नाताळ म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी ना प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला अशी ख्रिश्चन धर्माची श्रद्धा आहे. तसेच या दिवशी ना तुळशी पूजन, तुलसी दिवस आणि काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जयंती, तसेच वर्ल्ड वाईड वेबच्या पहिल्या यशस्वी चाचणीसारख्या पण घटना घडल्या होत्या. तर त्याच 25 डिसेंबरबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तर ख्रिसमस नाताळ, तर त्या ख्रिसमस नाताळाचं महत्त्व आहे की प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस, जो की आपण प्रेम, करुणा आणि विश्वबंधुत्वाची शिकवण देतो. तर आपण महाराष्ट्रात राहतो म्हणल्यावर सर्व धर्म समभाव मानलेच पाहिजे. कोणत्याच धर्माचा अनादर नाही केला पाहिजे. तर सर्व आपण एकच आहोत. एकाच आईच्या पोटातून जन्म झालेला आहे सर्वांचा. तर जातीभेद किंवा मनुष्यभेद असं आपण केलंच नाही पाहिजे. तर त्याचबद्दल सांगत आहे. तर 25 डिसेंबर हा ख्रिसमस नाताळ म्हणून साजरा करतात. तर हे नाताळ साजरा करण्याची पद्धत काय असते, तर चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणं, घरं सजवणं, म्हणजे दिवाळीसारखं डेकोरेशन करतात. आमच्या इथं पण आमच्या घरापासून पण 2-3 किलोमीटर कॉलनी आहे. तिथं पण 10-15 दिवसापासूनच सजावट खूप छान प्रकारची चालू आहे. ख्रिसमस ट्री आणणं, केक आणि भेटवस्तूंची पण देवाणघेवाण केली जाते या 25 डिसेंबर म्हणजे नाताळाच्या दिवशी. जसं आपण दिवाळी साजरी करतो तसंच नाताळ देखील तेवढ्याच उत्सवात साजरं केलं जातं आहे. आपण जशी दिवाळीला लाईटिंग करतो 10-15 दिवस, तशीच 25 डिसेंबरला पण ते अगोदर नाताळाची लाईटिंग वगैरे करतात. आणखीन फराळाचं बनवतात, लाडू, करंज्या, हे सगळंच दिवाळीसारखं केलं जातं. तर इतिहास काय आहे, 336मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यांच्या काळात पहिल्यांदा साजरा झाला असे मानले जाते. म्हणजे नाताळ कधी 336मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यांच्या काळात पहिल्यांदा ख्रिसमस डे साजरा केला होता. तर याबद्दल अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत की याच दिवशी ना तुळशीपूजन दिवस असतो. म्हणजे ख्रिसमसच्या दिवशीच काही लोक आहे ना तुळशीपूजन दिवस साजरा करतात, जो हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे जसा ख्रिश्चन धर्मात आज नाताळाला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच हिंदू धर्मामध्ये पण आजचा दिवस म्हणजे तुळशीपूजन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याची ऐतिहासिक घटना अशी आहे की 1990मध्ये ना वर्ल्ड वाईड वेबची WWW पहिली यशस्वी चाचणी झाली होती. तर 1991मध्ये ना मिखाईल गोर्बाचोव यांनी सोव्हिएत संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता 1991मध्ये. तर 1976मध्ये काय झालं तर INS विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली होती. तर याच 25 डिसेंबर या दिवशी ना प्रसिद्ध व्यक्तींच्या पण जयंत्या आहेत. जसं की या दिवशी संस्कृत विद्वान पंडित गंगाधर, चित्रकार तसेच सतीश गुजराल आणि कवी रामदास आठवले यासारख्या व्यक्तींचा जन्म झाला होता. तर आजच्या दिवशी ना पंडित गंगाधर झा, चित्रकार सतीश गुजराल आणि कवी रामदास आठवले यांचा पण या दिवशी जन्म झाला होता. म्हणून हा दिवस आहे ना, तर हा 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस हा दिवस आहे ना, भारतातही विशेषतः वसईसारख्या ठिकाणी हा सण आहे ना धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीने मोठ्या उत्सवात साजरा केला जातो, ज्यात कार्निव्हल्स आणि देखाव्यांचा पण समावेश असतो. हा सण तर प्रामुख्याने पूर्ण महाराष्ट्रातच साजरा केला जातो. दुसऱ्या राज्यात पण केला जातो आहे, म्हणजे खूप साऱ्या म्हणजे देशातच केला जातो आहे. पण प्रामुख्याने वसईसारख्या ठिकाणी ना खूप मोठ्या प्रमाणात हा ख्रिसमस नाताळ दिवस आहे ना साजरा केला जातो. तर अशी मला जेवढी माहीत आहे तेवढी तर मी तुम्हाला माहिती दिली. ही माहिती पण मी गुगलवरून दिली. यात पण काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. जर असेच व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
उद्या पण मी आणखीन कशाबद्दल तरी नक्कीच माहिती देईल, नवीन एखाद्या विषयाबद्दल. रोज रोज अशीच मी नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा. छोटासा प्रयत्न आहे, अजून पण माझं लाईव्ह चालू नाही झाली. मला तर असं वाटतं आहे 1 जानेवारी किंवा 2 जानेवारीला माझे यूट्यूब लाईव्ह परत चालू होणार आहे. असा एक माझा अंदाज आहे, कारण तेव्हा 14-15 दिवस पूर्ण होतात. 17 तारखेला माझी लाईव्ह बंद झालेली आहे. 17 ते 18 तारखेला मी माझे डॉक्युमेंट्स सबमिट केले. आता त्यानंतर कधी लाईव्ह चालू होते हे मला अजून पण अद्याप माहीत नाही आहे. लाईव्ह चालू झालं का मी नक्कीच लाईव्हला पण येणार आहे. तर सध्या तरी लाईव्ह बंदच आहे. दुसरा एक चॅनल ओपन केला आहे, पण त्यावर काय 30च्या पुढं सबस्क्रायबर नाहीत, त्यामुळं मला तिथं पण लाईव्ह चालू करता येत नाही. त्यामुळं सगळीकडूनच बंद आहे. तर आजचा हा नाताळाबद्दल माहिती दिली तर कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना.